शेखर हसला आणि तिच्या कपाळावर चुंबन दिलं. महिन्यांपूर्वी याच झाडाखाली सुरू झालेल्या वचनावरचं छोटंसं आदरयुक्त शिक्कामोर्तब. प्रेसचा दिवा वाट पाहिल, शाई कागदावर सरकेल, ज्योत विझणार नाही. त्यांच्या मागे शहर हलू लागला आणि किल्ल्याच्या दगडी भिंतींमध्ये कुठेतरी घंटा मनोरा पुढच्या मध्यरात्रीची वाट पाहत राहिला. त्यांची लढाई संपलेली नव्हती, पण त्या पहाटेच्या पातळ उजेडात वेगळे ठेवले गेलेले दोन जीव पुन्हा एकमेकांची सत्यता शोधत होते. अधिक मजबूत, अधिक स्थिर आणि पुढे येणाऱ्याला सामोरं जाण्यास तयार. शेखरने आपलं कपाळ तिच्या कपाळावर टेकवलं आणि तिला जाऊ दिलं नाही. आता कधीच नाही. तो कुजबुजला. राधाने डोळे मिटले. त्याच्या श्वासाचा ठेका आणि नदीचा शांत आग्रह ती ऐकत राहिली. जोपर्यंत तू प्रेस सोडत नाहीस, ती नेहमीसारखी छेड काढत म्हणाली. मग मी तुला पुन्हा वाचवेन. तो हसला आणि तिच्या कपाळावर हलकं श्रद्धेने भरलेलं चुंबन दिलं. त्याच झाडाखाली काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या वचनावरची एक शांत मोहर. प्रेसचा दिवा थांबेल, शाई कागदावरून वाहत राहील, ज्वाला विझणार नव्हती. त्यांच्या मागे शहर हलू लागला आणि किल्ल्याच्या दगडी भिंतींमध्ये कुठेतरी घंटा मिनार पुढच्या मध्यरात्रीची वाट पाहत होता. त्यांची लढाई संपलेली नव्हती, पण पहाटेच्या त्या नाजूक उजेडात वेगळे ठेवले गेलेले दोन जीव पुन्हा एकमेकांचं सत्य शोधत होते. अधिक मजबूत, अधिक स्थिर आणि पुढे येणाऱ्याला सामोरं जाण्यास तयार. नदीने त्यांना कलकत्त्याहून दूर नेताच ते हळू चालू लागले. जगाने घाई मागितली म्हणून नव्हे, तर त्यांच्या देहांना आणि मनांना तिची गरज होती म्हणून. त्यांना आश्रय देणारं गाव लहान आणि हट्टी होतं, जिथे मुलं अजूनही अनवाणी धावत होती आणि पुरुष नदीकाठी जाळी शिवत बसले होते. कोणीही नको असलेले प्रश्न विचारत नव्हतं. गावकऱ्यांना दोन थकलेले माणसं दिसली आणि त्यांनी अन्न दिलं, पांघरूण दिलं, विसावा दिला. एवढंच दोघांनाही हवं होतं. गावाच्या टोकाला असलेल्या एका नीच घरात त्यांनी खोल्या घेतल्या. चुना लावलेल्या भिंती आणि शतकानुशतकांच्या पावलांनी मऊ झालेली फरशी. अगदी सौम्य पुनर्बांधणीतही सावल्या हलतच राहतात. कलकत्त्यातून येणाऱ्या बातम्या हळूहळू पण ठाम येत होत्या. मेसनचं नाव पुन्हा चर्चेत येऊ लागलं. त्यांच्या पलायनानंतर त्याला थोड्या काळासाठी परत बोलावण्यात आलं होतं, पण गव्हर्नर त्याच्या अपयशावर समाधानी नव्हता. अशी कुजबूज होती, म्हणून मेसन तिथेच राहिला. चेहरा कठोर, नजरेत हट्ट. त्याच्यासोबत चौकशीची नवी उर्मी आली. त्याचे अहवाल दोषारोपांच्या चवीने भरलेले होते आणि कुणी सहानुभूती दाखवणाऱ्यांना उखडून काढण्याची त्याने शपथ घेतली होती. एका रात्री एक अनामिक अधिकारी जिल्हा दंडाधिकाऱ्याला भेटला आणि नव्याने आलेल्या पत्रकांबद्दल टोकाचे प्रश्न विचारले. गरम चहा आणि शांत रस्ते आवडणाऱ्या त्या दंडाधिकाऱ्याने भुवया उंचावल्या आणि चौकशी करेन असं सांगितलं. त्याच संध्याकाळी रफिकने कलकत्त्यातून आलेल्या दुमडलेल्या वर्तमानपत्रात त्या दंडाधिकाऱ्याचं नाव वाचलं आणि शांत हाताने ते पुन्हा दुमडलं. शेखरने संध्याकाळच्या प्रार्थनेचा धूर पाहिला आणि जुनं ताण त्याच्या छातीत पुन्हा आवडलं गेल्यासारखं झालं. त्याला आपला माग कळलाय. हारूनने दूरच्या रस्त्याकडे मान हलवत हळूच म्हटलं, पण माणूस अनेक वास ओळखतो. मेसन जखमेचा वास ओळखतो आणि जखम भरून येते, राधा म्हणाली. तिने त्याच्या शाईने माखलेल्या बोटांना हलकेच स्पर्श केला. तिला सत्याची पट्टी हवी असते. ते शांतपणे गावभर फिरले, पुढच्या अंकासाठी नावं गोळा करत. लीलाने प्रेसला कापडाच्या व्यापाराचा व्यवसाय म्हणून लपवण्याचा सल्ला दिला. नमुने म्हणून प्रति देऊन पुढे पाठवायच्या. हारूनने तरुण मुलांना टाईप मांडायला शिकवण्याची जबाबदारी घेतली, जेणेकरून ते नसतानाही प्रेस चालू राहील. योजना छोटी आणि जपून रचलेली होती. आदर आणि गरज यांच्या धाग्यांनी विणलेलं जाळं. रात्री मुलं झोपल्यावर आणि प्रेस थंड झाल्यावर राधा आणि शेखर निमाच्या झाडाखाली बसत. पुढे मुलांना काय शिकवायचं, कथांमध्ये कोणती कविता छापायची, नकाशे जास्त की कमी, अशा छोट्या गोष्टींवर ते बोलत. कधी काहीच न बोलता नदीचा आवाज शब्दांमधली पोकळी भरत असे. त्या रात्रींना एक स्वच्छ प्रामाणिक शांतता होती. जुन्या भिंतींवर ते हसू शकत होते आणि पहिल्या भांडणाची सुरुवात करणारा तो साधा विनोद आठवू शकत होते. त्यांच्या जवळीकीला आता सवयींच्या आणि कोमलतेच्या रेषा लाभल्या होत्या. तिच्या हाताला कधी घट्ट पकडायचं हे तो ओळखू लागला होता आणि त्याच्या कपाळावर विचारांच्या आठ्या केव्हा वाढल्या हे ती ओळखू लागली होती. एका संध्याकाळी चंद्र भरलेला आणि स्वच्छ उगवला असताना शेखरने तिच्या साडीच्या घडीत एक छोटासा कागद अलगद ठेवला. तिने तो उघडला तेव्हा तिच्या वडिलांना आवडणाऱ्या कवितेची पहिली ओळ त्यात सुंदर अक्षरात लिहिलेली होती. ती पुढे झुकली आणि त्याच्या गालावर हलकसं चुंबन दिलं. शाई आणि श्रद्धेने उभारलेल्या आयुष्याबद्दलचं एक खास आभार. पण मेसन थांबणाऱ्यांपैकी नव्हता. तो दबाव टाकू लागला.
पोस्टाने आलेली पत्र पातळ धमक्यांनी भरलेली होती, सरकारी भाषेत लपवलेल्या. एका आठवड्यात नदीकाठाची तपासणी वाढली. दुसऱ्या आठवड्यात बाजारातून गेलेल्या व्यापाऱ्यांची चौकशी झाली. प्रत्येक वेळी जाळं आणखी घट्ट होत गेलं, जणू खोल पाण्यात झेप घेण्याआधी श्वास रोखून धरत आहे. शेखरने मुलांना अनोळखी घोडेस्वारांबद्दल लक्ष ठेवायला शिकवलं. तांदळांच्या पोत्यांखाली छापील प्रती लपवायला शिकवलं. राधाने मुलांना कापडाच्या नक्षीतून नकाशा कसा वाचायचा ते शिकवलं. मीराने साडीच्या घोडात एक पत्र कुशलतेने दडवलं, कलकत्त्याकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यासाठी. लीलाने मलमलच्या गठ्ठ्यात कथा लपवून समुद्रमार्गे पुढे पाठवल्या. एका रात्री गस्त पथक फार जवळ आल्यावर रफिक दमलेला पण कृतज्ञ चेहऱ्याने प्रेसमध्ये परतला. उत्तरकडून बातमी आली आहे, तो म्हणाला. मेसनची बदली झाली आहे. गव्हर्नरकडे नाही तर पश्चिम विभागात, पण त्याचा हट्ट तसाच आहे. प्रेस इथे आहे हे कळलं तर तो येईलच. तो कपाळ चोळत बसला. मग आपण पळायचं का? हारूनने हळू विचारलं. राधाने त्या छोट्या प्रेसकडे पाहिलं. दिव्याच्या प्रकाशात चमकणारा त्याचा लोखंडी चेहरा जणू सैनिकाच्या शीर्षाणासारखा दिसत होता. तिने वडाच्या झाडाखाली अक्षरं शिकलेल्या मुलांचा विचार केला. छोट्या ओठांनी पाठ केलेल्या कवितांच्या ओळी आठवल्या. वडिलांच्या सत्याच्या शिकवणीचा आणि त्यांनी लावलेल्या नियमाच्या रोपट्याचा तिला स्मरण झालं. तिचं उत्तर श्वासासारखं हलकं पण ठाम होतं. आपण इथेच राहू, ती म्हणाली, पण अधिक अदृश्य होऊ. प्रकाशाला अन्न देणारी सावली बनू. शेखरने तिचा हात पकडला आणि घट्ट दाबला. स्थिर, निश्चिंत. प्रेस आपण ठेवू, तो म्हणाला, आणि तुला सुरक्षितही ठेवू. रात्र ऐकत राहिली पण उत्तर दिलं नाही. मात्र नदी सदैव उदासीन आणि नेहमी प्रामाणिक वाहतच राहिली. त्यांच्या शब्दांना जणू तरंग त्या लाकडासारखं घेऊन जात. कदाचित एखाद्या दिवशी ते अशा किनाऱ्यावर येऊन धडकतील जिथे लोकांना त्यातून काहीतरी नवं उभारण्याचं धैर्य असेल. हे सगळं किती काळ चालेल हे त्यांना माहीत नव्हतं. एवढंच माहीत होतं की ते काय धोक्यात घालायला तयार होते, आणि ती तयारी इतर अनेकांच्या तयारीसोबत विणली गेली तर कोणत्याही एकट्या अधिकाऱ्याच्या इच्छेपेक्षा बलवान ठरू शकते. गाव झोपलेलं असताना सावल्यातली प्रेस मंद गुंजत राहिली, आणि त्या संथ तालात त्या दोघांनी सार्वजनिक आयुष्यात विवाहित आणि कुजबुजात क्रांतिकारक कसं व्हायचं ते शिकून घेतलं. निमाच्या त्याच झाडाखाली दोन्ही आयुष्य शांतपणे वाढत राहिली. त्या वर्षी पाऊस उशिरा झाला. जणू त्याचं स्वागत होईल की नाही याचीच त्याला खात्री नव्हती. अशा संकोचाने तो बरसू लागला. पहिल्या सरींचे थेंब मातीच्या छपरावर मोत्यांसारखे विखुरले, आणि ओल्या मातीचा सुगंध प्रेसच्या खोलीत दरवळला. शेखर खिडकीजवळ उभा राहून त्या तालाला ऐकत होता. तोच ताल ज्याने गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कामाला दिशा दिली होती. त्या सकाळी प्रेस शांत होती. कालच त्यांनी गोष्टींच्या पुस्तकांचा एक संच पूर्ण केला होता, आणि धातूच्या पट्ट्या कापडाखाली थंडावत पडल्या होत्या. राधा अंगणात बसून स्वतःशी गुणगुणत पत्र नीट लावत होती. शाईच्या दवड्या स्वच्छ करत होती. शेखर काही वेळ तिच्याकडे न दिसता पाहत राहिला. आर्द्रतेने मानेला चिकटलेले तिचे केस, मधून मधून थांबून एखाद्या विचाराचा आवाज ऐकत असल्यासारखी तिची शांतता. तिच्या त्या शांततेत काहीतरी होतं ज्याने त्याला अस्वस्थ केलं. ती वर पाहिली आणि त्याची नजर पकडून हसली. पुन्हा बघताय, ती हलकेच म्हणाली. जग अजून आहे याची खात्री करून घेतोय, तो उत्तरला. तूच माझा पुरावा आहेस. ती हलकसं हसली. तुमची कवी मनाची भाषा. तो तिच्या शेजारी येऊन बसला. पण काही बोलण्याआधीच तिने त्याचा हात हातात घेतला. तिची बोटं किंचित थरथरत होती. त्याला ते लगेच जाणवलं. काहीतरी न बोललेलं, नाजूक. शेखर, ती शांत पण लहान आवाजात म्हणाली, मला तुला काही सांगायचं आहे. तो पूर्णपणे तिच्याकडे वळला. काय झालं? तिने खोल श्वास घेतला आणि त्याचा हात आपल्या पोटावर ठेवला. मला वाटतं आता आणखी एक हृदयाची धडधड आहे. क्षणभर वेळ जणू दुमडून गेला. पावसाचा आवाज, प्रेसची शांतता, बाहेरचं जग सगळं दूर सरकलं. शेखरचा श्वास अडखडला. त्याचे डोळे विस्पारले, मग मऊ झाले, मग चमकले. तो लगेच बोलला नाही. तो हलकासा हसला, अविश्वासाने, आणि नकळत त्या हसण्यातूनच डोळ्यात पाणी दाटलं. त्याने कपाळ तिच्या कपाळावर टेकवलं. त्यांच्या हातांची उब मध्येच राहिली. आपलं मूल, तो कुजबुजला. आपलं, ती मान हलवते. तिच्या गालांवरून अश्रू ओघळत होते, पण तिचं हसू तेजस्वी होतं. काही आठवडे मला खात्री नव्हती. किल्ल्यातल्या थकव्यामुळे असेल असं वाटलं. पण मग मला कळलं, पावसात सांगायचं होतं तुला, सुरुवात वाटावी म्हणून. शेखरने खोल श्वास घेतला. सुरुवात, तो हळूच म्हणाला.
तू मी आणलेल्या प्रत्येक वादळाला सामोरी गेलीस. आणि आता? त्याचा आवाज दाटला. आता तू भविष्य घेऊन चालली आहेस. ती अश्रूंमधूनच हसली. तुझी प्रेसच नवीन गोष्टी निर्माण करत नाही असं दिसतंय. तो तिचं आवडतं ते दुर्मिळ. निखळ हसू लागला आणि तिला जवळ ओढलं. पाऊस जोरात बरसू लागला आणि जगाला स्वच्छ मातीचा, शाईचा आणि आशेचा सुगंध आला. त्या संध्याकाळी त्यांच्या साथीदारांचा छोटा गोतावळा व्हरांड्यात जमला होता. त्या दोघांच्या आयुष्यात नुकताच उमललेल्या शांत आनंदाची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. लीला दुसऱ्या दिवसाच्या वितरणाच्या याद्या मोजत होती. रफिक नव्या गस्तीच्या वेळापत्रकाबद्दल हळू आवाजात बोलत होता आणि हारून चांगल्या शाईच्या कमतरतेबद्दल पुटपुटत होता. शेखर आणि राधा एकमेकांकडे पाहून हसले. त्या नजरेत शब्दांपेक्षा जास्त काही होतं. कित्येक वर्षांनंतर त्यांचं ध्येय केवळ जगण्यासाठीची धडपड वाटत नव्हती. ते सातत्य, पुढे चालू राहणं वाटत होतं. नंतर सगळे निघून गेल्यावर शेखरने निमाच्या झाडाखाली छोटा तेलाचा दिवा लावला. पाऊस रिमझिमवर आला होता. राधा त्याच्या शेजारी उभी होती. तिच्या साडीचा पदर ओल्या गवताला स्पर्श करत होता. तो वर पाहू लागला. ताऱ्यांकडे पसरलेल्या त्या फांद्या आता थोड्या उंच झाल्या होत्या. या झाडाने सगळं पाहिलंय, तो शांतपणे म्हणाला. आपली भीती, आपली पळापळ, आपलं परत येणं. कदाचित एक दिवस हेच झाड आपल्या मुलाला इथे बसून वाचताना पाहिल. ती हसली. दिव्याच्या प्रकाशात तिचे डोळे चमकत होते. आणि कदाचित आपलं मूल स्वतःच्या कथा छापेल. तो हसला. आताच त्यांचं भविष्य ठरवतेस? मी त्याची आई आहे, ती साधेपणाने म्हणाली. आई असंच करत असते. शेखर पुन्हा शांत झाला. तुला वाटतं का हे क्रूर आहे? तो हलक्या आवाजात म्हणाला. अशा जगात लपून धोक्यात मुलाला आणणं? राधाने त्याचा हात घट्ट पकडला. नाही, ती ठामपणे म्हणाली. हेच सर्वात दयाळू आहे. प्रत्येक हुकुमशहा उद्याला घाबरतो. शेखर, प्रत्येक अत्याचारी त्या मुलाला घाबरतो जो का विचारायला शिकतो. त्याने तिच्याकडे पाहिलं, तिच्या शब्दांतील ताकद पाहिली आणि क्षणभर त्याला ती कैद भोगलेली स्त्री किंवा अंधारात सध्या छापणारी पळपुटी नव्हे तर प्रेसचा आवाज मोठा आहे म्हणून हसणारी ती तरुण मुलगी दिसली. त्याने तिच्या कपडावर हलकसं चुंबन दिलं. मग उद्याची सुरुवात इथूनच. पुढच्या आठवड्यात दिवस थोडे मृदू झाले. राधा लवकर थकू लागली, पण काम थांबवायला तयार नव्हती. अंगणात चटईवर बसून ती मुलांना अक्षरं शिकवत असे आणि शेखर प्रेस सांभाळत असे. कथाही बदलल्या. त्या हलक्या झाल्या. सुरुवातींच्या गीतांनी आणि दृष्टांतांनी भरल्या. एका पत्रकात राधाने गुपचूप लिहिलेली कविता होती. जर ज्योतीला पाळणा सापडला तर ती रागाने नव्हे मृदुतेने जळू दे. जिथे मूल झोपलेलं असेल त्या खोलीत ती प्रकाश येऊ दे आणि नव्या पानावर शांततेची अक्षरं उमटू दे. शेखरने ती छापताना एकही शब्द बदलला नाही. त्याने एक प्रत तिच्या वहीत ठेवली आणि हसत म्हणाला. आपण सांगितलेली सर्वात सुंदर गोष्ट. त्यांच्या साथीदारांना त्यांच्यातला बदल जाणवू लागला. एक शांतता, एक सौम्य ज्वाला. गावकऱ्यांना कारण माहीत नव्हतं, पण त्यांनी त्यांच्या प्रेसला लहान ज्वाला म्हणायला सुरुवात केली. तो नाव तिच्या प्रकाशाला साजेसं वाटत होतं. आणि एका शांत संध्याकाळी प्रेसचं काम संपून चंद्र नदीवर पांढरा उजेड टाकत असताना राधा शेखरला टेकली आणि कुजबुजली. तुला जाणवतंय? आता हे फक्त आपण राहिलो नाही. आपण ज्या प्रत्येक गोष्टीसाठी लढलो ती जिवंत आहे. त्याने तिच्या हातावर आपला हात ठेवला, तिच्या तळ हाताखालील नाजूक ठोका जाणवत. मग हीच आपली सर्वात मोठी बंडखोरी असू दे, तो हळू म्हणाला. जाळण्यासाठी नव्हे, उभारण्यासाठी. लपण्यासाठी नव्हे, निर्माण करण्यासाठी. नदीने दीर्घ मंद गुंजारव केला, जणू एक वचन की एकदा जीवन प्रवाहात आलं की ते थांबत नाही. गावाने प्रेससोबत श्वास घ्यायला शिकून घेतलं होतं. संध्याकाळी आता शांतता उरली नव्हती. कागद दुमडण्याचा आवाज आणि राधाने शिकवलेल्या अक्षरांना मुलांचा गजर हवेत मिसळत असे. निमाच्या झाडाची सावली आठवड्यागणित लांबत होती आणि छोट्या प्रेसचा प्रामाणिक ठकठक आवाज वस्तीभर जणू एखाद्या शांत वचनासारखा विणला गेला होता. शेखर त्या तालात इतकाच सहज हलत असे जितका तो श्वास घेत असे. पहाटेपूर्वी उठून तो रोलर्स तपासत असे. शाईला तिच्या योग्य गळतपणात स्थिर होऊ देत असे. त्याला सभोवतालच्या लोकांवर विश्वास होता. तोच विश्वास इतकी वर्ष प्रेस जिवंत ठेवत आला होता. रफिक कधीकाळी त्या विश्वासाच्या केंद्रस्थानी उभा होता. चपळ हातांचा, निवांत हसणारा कारकून, ज्याने त्यांना शहरातला पहिला सुरक्षित परवाना मिळवून दिला होता. एखादं वह्यांचा हिशेब जुळवायचं असेल किंवा गावासाठी विश्वासार्ह नाव हवं असेल तर शेखर त्याचाच धाव घेत असे.
त्या सकाळी रफिक उशिरा आला. त्याची टोपी वाकडी होती, चेहऱ्यावरचं हसू पातळ. शेखरने लगेच ओळखलं. उशीर झाला, तो हलक्या आवाजात म्हणाला. रफिकने कागदांचा गट्टा खाली ठेवताच. झोप पळाली का? रफिकची बोटं अस्थिर होती. काही नाही, तो फारच पटकन म्हणाला. महत्त्वाची कामं होती. त्याने शेखरच्या डोळ्यांना नजर दिली नाही. दाराशी उभी असलेली राधा हे सगळं पाहत होती. तिच्या पोटावरची हलकी वळण थंड हवेत तिच्यासाठी एक खास ऊब होती. लोकांच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म बदल ओळखण्यात ती तरबेज झाली होती. थकव्याने पडलेली घडी आणि भीतीने पडलेली घडी वेगळी असते. आजची घडी भीतीची होती. दुपारपर्यंत प्रेस नेहमीसारखी गुणगुणत होती. हारून टाईप लावत होता. लीला शाई मिसळत होती. मुलं व्हरांड्यात गठ्ठे नेऊन बांधत होती. गेटवर टकटक झाली. साधा आवाज, पण प्रत्येक वेळी सगळ्यांची नजर वर जाई. रफिक पुढे सरकला. त्या क्षणी शेखरच्या नजरेस त्याचे वाकलेले खांदे दिसले, पण त्याचा थरथरणारा हात. गेट उघडताच 2 पुरुष दिसले. जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या कारकुनांचे नीटनेटके कोट त्यांनी घातले होते, पण त्यांच्या कॉलरची टवटवी वेगळीच गोष्ट सांगत होती. सत्तेचा गंध. त्यापैकी एकाने दुमडलेलं पत्र पुढे केलं. प्रेससाठी पत्र, तो स्थिर आवाजात म्हणाला. रफिकचा चेहरा फिकट पडला. त्याने गिळला आणि अंगणाकडे कटाक्ष टाकला, जणू पळण्याचा रस्ता शोधत होता, जो आधीच जाळून टाकला होता. शेखरचं असू गोठलं. त्या माणसाने पत्र सावकाश वाचायला सुरुवात केली. बेकायदेशीर साहित्याच्या तपासणीसाठी सर्व छपाई केंद्रांची पाहणी करण्याचे आदेश आहेत. कलेक्टरांच्या कार्यालयाला ही तपासणी शांतपणे व्हावी असं वाटतं. त्याची नजर प्रेसवर, टेबलवरील वह्यांवर फिरली. घाबरू नका, ही नियमित कारवाई आहे. रफिकचे होठ हलले, पण शब्द बाहेर आले नाहीत. ते पत्र केवळ दिखावा होतं. अधिकृत शिक्का, कारकुनाची सही. पैशाने विकत घेतलेल्या माणसांकडे असतात असं. हवेत कुजबूज पसरली. मुलं अर्ध्यांवर थांबली. लीलाचा हात शाईच्या भांड्यावरच थबकला. हारूनचा चेहरा कठोर झाला. राधा पुढे आली. काही विशेष कारण आहे का? तिने समतोल आवाजात विचारलं. पायवाटेवरचा माणूस हसला. सत्तेची सवय असलेलं हसू. फक्त कायद्याचं पालन. प्रेस उघडा, नोंदी पाहू. शेखरचा जबडा आवडला, पण चेहरा शांत राहिला. नक्की, तो म्हणाला. सर्व नोंदी इथेच आहेत. त्याने वह्यांकडे इशारा केला. रफिकचे हात एकमेकात गुंडाळले गेले होते. तो जणू तुटायला आलेल्या उसासारखा दिसत होता. कारकून वया पाहण्यासाठी वाकला तेव्हा रफिक त्याच्याजवळ जाऊन शिक्केवाला माणसाच्या कानात काहीतरी कुजबुजला. त्या माणसाच्या डोळ्यात कठोरपणा आला. त्याने रफिकच्या खांद्यावर हात ठेवला. इथला नेता कोण? कारकुनाने विचारलं. त्याच्या आवाजातला नेता हा शब्द जणू सुरीसारखा भासला. शेखरची नजर रफिककडे वळली. रफिकचा हात थरथरत होता. त्याने बोट उचललं. हारूनकडे नाही, प्रेस जिवंत ठेवणाऱ्या वडीलधाऱ्यांकडे नाही, तर त्या एका व्यक्तीकडे ज्याच्यावर हा निर्णय घाव घालणार होता. शेखर. शेखरचं जग त्या हलणाऱ्या बोटावर येऊन थांबलं. विश्वासघात नेहमी गळगळाटात होत नाही. कधी तो दुमडलेल्या पाना इतकाच शांत असतो. रफिकचे ओठ हलले. तोच छपाई करतो, तोच पत्र छापतो, वितरणाची व्यवस्था तोच करतो. शब्द जणू दगडासारखे आदळले. कारकुनाचा चेहरा बदलला. दुसऱ्या माणसाने बेड्या काढल्या. हवेत ओल्या मातीचा, शाईचा आणि तुटलेल्या विश्वासाचा कळवट वास भरला. राधाने आपली शाल घट्ट पकडली. तिच्या उदरातील लेकरू जणू जगाच्या या थरथरीला उत्तर देत हलकसं हललं. का? शेखरने विचारलं. तो उत्तराची मागणी नव्हती, तर छातीत उठलेल्या तीक्ष्ण वेदनेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न होता. रफिकने डोळे मिटले. उघडले तेव्हा ते भीतीने लाल झालेले. त्यांनी माझ्या कुटुंबाला धमकी दिली, तो तुटक आवाजात म्हणाला. जर सांगितलं नाही की प्रेस कुठे आहे, तुम्ही कुठे राहता, तर माझ्या मुलांना घेऊन जातील म्हणाले. ते म्हणाले? कोण? राधाचा आवाज लहान होता, पण त्यातला कठोरपणा ऐकून कारकुनाने नजर चुकवली. ते म्हणाले मेसन सहकार्य केलं तर सुरक्षितता देईल. रफिक कुजबुजला. पैसे देतील, दूर पाठवतील म्हणाले. मला भीती वाटली. मला माझ्या कुटुंबाचा विनाश व्हायचं नव्हतं. तो शेखरकडे पाहू लागला. जणू कधी काळी ज्याने त्याला भाकर दिली त्या माणसाकडून क्षमा मागत होता. क्षणभर कोणीच बोललं नाही. प्रेस जणू श्वास रोखून उभी होती. हा विश्वासघात रागातून नव्हे, भीतीतून जन्मलेला होता, पण जखम तितकीच खोल होती. कारकुनांनी आता अधिकृत आदेश बाहेर काढले. नावांनी भरलेला कागद, शिक्कामोर्तब वॉरंट. मग खरे सैनिक आले. शांत, ठाम पावलांनी गेटमधून आत. त्यांनी आदेश उघडून मोठ्याने नावं वाचली.
त्यांचा आवाज जणू एखाद्या लहान घंटानादासारखा. शेखर हळूहळू पुढे आला. मला घ्यायचं असेल, तो कारकुनाकडे पाहत म्हणाला, तर नाटक नको, शब्दांनी करा. इथे मुलं आहेत. सैनिकांनी सरावलेल्या सहजतेने हालचाल केली. गावातील एका ज्येष्ठाने विरोध केला. त्याचा आवाज सत्तेसमोर किरकोळ ठरला. सैनिकांनी हात उचलले नाहीत, पण त्यांना फरक पडत नव्हता. त्यांनी शेखरच्या मनगटांना दोर बांधला आणि रस्त्यावर उभ्या गाडीकडे नेऊ लागले. राधा पुढे झेपावली आणि त्याच्या नजरेला नजर भिडवली. त्या क्षणी तिच्यातलं सगळं तुटून पडावं असं वाटलं. प्रेस, जग, त्यांच्या रात्री उजळवणारा छोटा दिवा. घेऊन जा त्याला, ती म्हणाली, पण फक्त विनवणी नव्हे तर नियतीशी केलेला कठोर सौदा. पण हे लक्षात ठेवा, छपाई थांबत नाही. ज्वाला एखाद्या माणसाची नसते. सैनिकांनी त्याला गाडीत बसवलं. राधाच्या छातीत वादळ उसरत असताना शेखरचा चेहरा शांत होता. तो आधीही पकडला गेला होता. त्याने आवाज जपला होता. तो थोडा पुढे झुकला. क्षणभर तिचा हात पकडला. एक छोटा पण आयुष्यभर पुरेल असा घट्ट स्पर्श. जग, तो म्हणाला. त्याचा आवाज वाळू, नदी आणि हट्टी प्रकाशासारखा. प्रेस चालू ठेव. मुलांना शिकव. कथा बरोबर सांग. राधाच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिच्या उदरातील लेकरू पुन्हा हललं. ती हलूही शकत नव्हती. रफिक त्यांच्याकडून पाठ फिरवून उभा होता. त्याने घडवलेल्या प्रसंगाला सामोरं जाण्याची त्याची ताकद उरली नव्हती. गाडीची चाकं किरकिरली. सैनिकांनी छपाई करणाऱ्याला दूर नेत असताना गाव शांतपणे पाहत राहिलं. गाडी अरुंद वाटेने खाली सरकत असताना हारूनने उरलेली माणसे छापखान्याजवळ गोळा केली. लीलाचे हात थरथरत होते, पण काम थांबले नव्हते. मीरा पुढे येऊन राधाला उचलून धरते. ती डगमगत होती आणि तिला पांघरुणात गुंडाळलं. तो छोटासा छापखाना अजूनही साक्षीदारासारखा उभा होता. लोखंडी तोंड बंद, पण वाट पाहत. गाडी नजरेआड होताच राधा छापखान्याजवळ गुडघ्यावर कोसळली. तिने कपाळ थंड धातूला टेकवलं. त्यांनी उभारलेल्या जागेची शेवटची ऊब जणू मनात साठवत. तिच्या बोटांना शिक्का लागला. तो लाकडी दांडा ज्याने ते प्रत्येक कागदावर लाल ठिपका उमटवत. आणि वार्निश उडालेल्या जागेवर पडलेली छोटी भेग तिने पाहिली. त्या तुटलेल्या शिक्क्यात तिला त्या दिवसाचा नकाशा दिसला. रफिक दरवाजाजवळ उभा होता. खांदे झुकलेले, चेहऱ्यावर अशक्य अशा दुःखाची गढण. त्याच्यासाठी कुणालाही असे शब्द सापडले नाहीत जे जखम न वाढवता बोलता येतील. राधाने धुसर डोळ्यांतून वर पाहिलं आणि कुजबुजली. कुणालाही नव्हे, स्वतःलाच. तू परत येशील. ती खात्रीची हमी नव्हती. ती शेवटच्या श्वासापर्यंत धरून ठेवायची शपथ होती. छापखान्यात शाईचा, पावसाचा आणि आत बाळगलेल्या त्या छोट्याशा गोष्टीचा वास होता. आशा. आजूबाजूला लोक संथ निर्धाराने हालचाल करत होते. कागद दुमडत, अक्षरांची मांडणी करत हात थरथरत होते, पण थांबत नव्हते. शिक्का तुटलेला होता, हो, पण अक्षरं टिकून होती. आणि म्हणून ज्वाला चालूच राहिली. अपूर्ण, नाजूक, तरीही जडती. शेखरला नेल्यानंतरची ती रात्र जणू जग राखेचं झालं होतं. दाराबाहेरचं कडुलिंबाचं झाड सुद्धा सळसळत नव्हतं. नदीचा आवाजही दबलेला वाटत होता. जणू तीही शोक करत होती. आज छापखाना निश्चल उभा. त्यांनी उभारलेलं आणि गमावलेलं सगळं पाहणारा. मूक लोखंडी साक्षीदार. राधाला झोप आली नाही. ती थंड छापखान्याशेजारी बसून त्या लाकडी शिक्क्यातील भेगा चाचपत राहिली, जो कधी त्यांची ओळख वाहून नेत होता. प्रत्येक कणकण जणू हृदयावरची जखम वाटत होती. शाईचा वास तीक्ष्ण, तरीही दिलासा देणारा. आणि बुडणारा माणूस जसा काडीला धरतो तशी ती त्याला धरून राहिली. पहाट झाली तेव्हा गावावर विचित्र शांतता पसरली. छपाईचा आवाज नाही, हशा नाही, कागद पुराव्यावरचे सौम्य वाद नाहीत. हारूनने हलकेच दार ठोठावलं. राधादी, तो म्हणाला. बहीण, आवाज थरथरत. ते परत येण्याआधी छापखाना हलवूया. मेसन पुन्हा येऊ शकतो. राधानं हातातून चेहरा उचलला. डोळे सुजलेले पण स्थिर. नाही, ती म्हणाली. छापखाना इथेच राहील. हारून थबकला. ते तुला शोधतील. आता त्यांना तुझं नाव माहीत आहे. त्यांना शोधू दे, ती म्हणाली. हा गुन्हा फक्त त्याचा नव्हता. तो आपला आहे. तो माझा आहे. लीला मागून शांतपणे आली. चहा हातात. किमान थोडी विश्रांती घे. राधादी, कालपासून काही खाल्लं नाहीस. बाळ बाळ जगेन, राधा हळूच म्हणाली. शब्द जिवंत राहतील म्हणून मूलही जिवंत राहील. त्या दुपारी रफिक परत आला. अंगणाच्या कडेला उभा. पुढे येण्याची लाज. टोपी नव्हती. चेहरा ओढलेला. शेवटी कुजबुजला. त्याला कलकत्त्याला नेलं. फोर्ट विल्यम जवळच्या छावणीत. मेसन तिथेच होता. तो तमाशा करणार होता. राधा हल्ली नाही.
शालीनं गुंडाळलेले हात, पाठीमागे कडुलिंबाचा ताट खोड. तू त्याला पाहिलंस? हो, रफिक म्हणाला. तो काहीच बोलला नाही, मारलं तरी एक शब्द नाही. एकदा माझ्याकडे पाहिलं. तिरस्कार नव्हता, तेच अधिक भयंकर होतं. राधानं डोळे मिटले. तू त्यांना माझ्या दारापर्यंतचा रस्ता दिलास. तू त्याला शांततेला विकलंस. मला माहीत आहे, रफिक म्हणाला. मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. क्षणभर तिला दया आली, मग तिचा आवाज शांत झाला. तुझ्या कुटुंबाकडे जा, त्यांना सुरक्षित ठेव, पण त्यांचं नाव पुन्हा कधीही घेऊ नकोस. तो निघून गेला. पावलांचा आवाज विरताच राधानं कंप पावलेला श्वास सोडला. नदीच्या वाऱ्याने केस हलले आणि ती कुजबुजली. ज्वाला फुंकर मारून विझत नाही. दिवस गेले, सैनिक परतले नाहीत, तरी सावलीसारखी भीती राहिली. पण राधा पुन्हा हालचाल करू लागली. हळू, मग निर्धाराने. दुसऱ्याच सकाळी तिने शाळा उघडली. मुलं आली. फळ्यावर पहिलं अक्षर लिहिताना हात थरथरले. तो छोटासा बंडाचा क्षण होता, पण मन स्थिर झालं. त्या रात्री तिने छापखाना पुन्हा उघडला. हारून लीला विरोध करत, तू त्यांना परत ओढून आणशील. त्या आधीच सापडलंय, राधा म्हणाली, आणि तरीही मी इथेच आहे. वाईट घडलंय, आता उरलेलं कर्तव्य. चाक फिरतात छापखाना कराहला. एकच कागद आत गेला, दाब दिला, पान बाहेर आलं. दिव्याच्या प्रकाशात शाई रक्तासारखी चमकत वर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, ज्वाला जिवंत आहे. पुढचे काही आठवडे असेच गेले. सकाळी शाळेत, संध्याकाळी छापखान्यात. तिचं शरीर बाळामुळे जड होत गेलं, पण तिचा आत्मा उद्देशाने हलका होत गेला. तिने छापलेल्या गोष्टी बदलू लागल्या. जी पतंग कधी मुक्तपणे आकाशात नाचत होती, ती आता इतरांना उडायला शिकवत होती. जी होडी कधी स्वतःच्या किनाऱ्याचा शोध घेत होती, ती आता भरकटलेल्या नावांसाठी दीपस्तंभ झाली. प्रत्येक कथेत तिच्या कोमलतेखाली काहीतरी अधिक धारदार दडलं होतं. अंगाई गीतात लपवलेलं सत्य. गावकरी तिच्या सामर्थ्याबद्दल कुजबुजू लागले. त्यांनी तिला शब्दराणी म्हणायला सुरुवात केली. शब्दांची राणी. व्यापारी गावातून जाताना कापडाच्या गाठीत तिच्या छापलेल्या गोष्टी लपवून नेत. ज्वाला पुन्हा पसरत होती, शांतपणे, नजरेआड. एका संध्याकाळी मुलं घरी गेल्यावर आणि आकाश तांबूस झाल्यावर राधा कडुलिंबाच्या झाडाखाली बसली. घरातला छापखाना वापरामुळे अजून उबदार होता. तिने एक छोटासा कागद काढला आणि लिहायला सुरुवात केली. कागदासाठी नाही, जगासाठी नाही, तर शेखरसाठी. माझा प्रिय, त्यांनी तुला गप्प केलं नाही. आपण छापलेला प्रत्येक शब्द अजून श्वास घेतो आहे. छापखाना प्रत्येक रात्री चालतो आणि आपले लोक तो गुपचूप पुढे नेत आहेत. मी मुलांना स्वातंत्र्य हा शब्द शिकवते, पण त्याला सत्य म्हणते, जेणेकरून कोणी प्रश्न विचारू नये. ते लवकर शिकतात. तू म्हणालास तसं. मी रफिकला माफ केलेलं नाही, पण मला तो समजतो. भीती हा रोग आहे आणि प्रत्येक जण त्यातून वाचेल इतका मजबूत नसतो. पण मी पुढच्या पिढीला त्याविरुद्ध प्रतिकार शक्ती शिकवेन, धैर्याची. आपलं बाळ अधिक बळकट होत आहे. कधी कधी त्याची धडधड मला जाणवते, वेगळी, ठाम, जणू त्या आत्म्याला आधीच ठाऊक आहे की तो संघर्षात जन्माला आला आहे. मी तुला हे वचन देते, तुझं मूल, तुझं नाव आणि तू वाहिलेला प्रकाश जाणेल. तुझ्या परतीसाठी मी प्रार्थना करत नाही, तुझ्या सहनशक्तीसाठी करते. हे संपल्यावर आपण पुन्हा भेटू, या जन्मात किंवा आपण मागे सोडलेल्या शब्दात. सदैव तुझी राधा. तिने पत्र नीट दुमडून तुटलेल्या शिक्क्याजवळच्या लाकडी पेटीत ठेवलं. मग ती कडुलिंबाच्या झाडाला टेकून बसली. थकवा अंगावर ओढ घेत होता, पण आतल्या रिकाम्या जागांत शांतता अलगद भरत होती. त्या रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला आणि तिने छापखान्याजवळ एक छोटासा दिवा लावला. ज्योत हलकेच लुकलुकली. लोखंडी चाकावर तिचं प्रतिबिंब पडत होतं. तीच ज्योत ज्याला शेखर कधी आपलं सत्याचं वर्तुळ म्हणायचा. तिने हात पोटावर ठेवला आणि कुजबुजली. तुझे वडील गेले, पण त्यांचा लढा नाही. तू दोन्ही वारसा म्हणून घेणार, त्यांचं धैर्य आणि माझा आवाज. मग तिने चाक पकडला आणि पुन्हा फिरवू लागली. छापखाना कराहला. मग जणू गाऊ लागला. शाई सुरळीत फिरू लागली. कागद पुढे सरकू लागला. प्रत्येक दाबासोबत राधाचा निर्धार अधिक खोल होत गेला. फक्त गमावलेल्या गोष्टीचा सूड घेण्यासाठी नाही, तर त्यांनी एकत्र निर्माण केलेल्या जगण्याचं जतन करण्यासाठी. बाहेर कडुलिंबाची पानं वाऱ्यात थरथरत होती. जग, त्याच्या सगळ्या कौर्यासह, जणू छापखान्याजवळ उभ्या त्या स्त्रीसमोर, शिक्षिका, आई, बंडखोर, हलकेच नसमस्तक झालं होतं. कारण तिचे शब्द त्या प्रत्येक साम्राज्यापेक्षा अधिक काळ जिवंत राहणार होते, ज्यांनी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.